दहशतवादाविरोधातला भारताचा लढा संपलेला नाही. दहशतवादानं पुन्हा तोंड वर काढल्यास भारत त्याला ठेचून काढेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिहारमधून इशारा. लवकरच देशभरातून नक्षलवादाचं समूळ उच्चाटन. शांतता, सुरक्षा, शिक्षण आणि विकास कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रत्येक गावात पोहोचेल. पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. पंतप्रधानांच्या हस्ते बिहार आणि उत्तर प्रदेशातल्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण. पाकिस्ताननं भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याचा कोणताही प्रयत्न केला तर भारतीय नौदल प्रत्युत्तर देण्यासाठी समर्थ. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा विक्रांत युद्धनौकेवरून इशारा. पाकिस्तान जर भारतासोबत चर्चेसाठी गंभीर असेल तर त्यांनी दहशतवादाची मुळं उखडून हाफिज सईद आणि मसूद अझहर या दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करावं. भारतीय सरहद्दीजवळच्या नागरी वस्त्या आणि धार्मिक स्थानांवरती पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यामध्ये हानी झालेल्या नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण देश खंबीरपणे उभा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये विविध ठिकाणी आज पहाटेपासून छापेमारी. खबरदारीचा उपाय म्हणून संवेदनशील भागामध्ये कठोर सुरक्षा व्यवस्था तैनात. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधून पहिल्यांदाच 17 महिला अधिकाऱ्यांनी मिळवली पदवी. संरक्षण क्षेत्रातल्या महिलांच्या वाढत्या सहभागाचं महत्त्व अधोरेखित. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट परिचारिकांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार प्रदान करून गौरव. जळगावच्या सुजाता बागुल याही सन्मानित. नीट पीजी 2025 परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. ही परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये होणार. आणि IPL क्रिकेट स्पर्धेमध्ये पंजाब किंग्सला नमवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची अंतिम फेरी धडक. आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये बाद फेरीची होणार लढत.